जी येत्या शुक्रवारी म्हणजे 24 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता आपण जनता विद्यालयाच्या उज्ज्वल रंगमंचावरती खोपोली युथ फेस्टिवल या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। खरं पाहता खोपोली युथ फेस्टिवल कार्यक्रमावरती जर सगळ्यात कोणाचं जास्त सहकार्य असेल ते माझे आधारस्तंभ आणि आपल्या सर्वांचेच लाडके आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या फाउंडेशनच्या मार्फत आणि हेल्पिंग हँड क्लब जे मागील 21 वर्षापासून खोपोली शहरामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवत असतं, या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने आपण हा कार्यक्रम येत्या 24 जानेवारीला सायंकाळी 6 वाजता जनता विद्यालयामध्ये करत आहोत। सदर कार्यक्रमामध्ये आपण फॅशन शो हे मेन अट्रॅक्शन आहे। आतापर्यंत आपण सगळ्यांनी बघितलं असेल की फॅशन शोचे भरपूर कार्यक्रम होतात, वेगवेगळ्या शहरांमध्ये कार्यक्रम होतात, पण आपला कार्यक्रम आणि इतर कार्यक्रम यामध्ये खूप फरक आहे। कारण इतर शहरातले जर तुम्ही कार्यक्रम बघितले तर एका हॉटेल्समध्ये आणि लिमिटेड लोकांमध्ये होत असतो। आपला जो कार्यक्रम आहे हा एका मोठ्या लेवलवरती जवळपास 2 ते 2.5 हजार लोक या कार्यक्रमाला उपस्थित असतात आणि त्याचबरोबर जे कॉस्ट्युम्स आपले आहेत ते मुंबई, पुणे, बँगलोर आणि हैदराबादच्या सिटी बरोबर जर तुम्ही कंपेअर करायला गेलं तर इंटरनॅशनल कॉस्ट्युम्सला रिप्रेझेंट करतात। वेगवेगळे फॅशन डिझायनर या ठिकाणी यावर्षी येणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अट्रॅक्शन वेड मूवी जी रितेश देशमुखांची आहे त्या मूवीसाठी ज्यांनी कपडे डिझाइन केलेले म्हणजेच फॅशन डिझायनर श्रीयोग मोरे हे स्वतः या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आपल्या कार्यक्रमाची संख्या जर बघायला गेली तर 100 पर्यंत आहे। लहान मुलांच्या गटामध्ये 35 लहान मुलं आणि मुली उतरत आहेत ज्यांचे इंटरनॅशनल कॉस्ट्युम्स आहेत। तुम्ही बघायला गेलं तर ते कॉस्ट्युम म्हणजे तुम्ही दैनंदिन जीवनात असे बघणारच नाही, म्हणजे तुमचे डोळे त्या ठिकाणी म्हणजे व्हॉट नेक्स्ट असा तुम्हाला प्रश्न पडेल, एवढे सुंदर कॉस्ट्युम्स आमच्या कॉस्ट्युम डिझायनर्सनी रेडी केलेले आहेत। त्यानंतर ज्युनियर मिस्टर खोपोली, मिस खोपोली त्यामध्ये जवळपास 30 ते 35 मुलं आहेत आणि मोठ्या मुलांचा राऊंड आहे त्यामध्ये 30 ते 35 आहेत। 9 डान्स आहेत आणि 11 सिंगिंग आहेत, म्हणजे 110 पर्यंत जवळपास स्पर्धक त्या ठिकाणी स्वतःला सादरीकरण करतात। बोलायला गेलो तर कालच आम्ही रायगड महोत्सवामध्ये त्या ठिकाणी उपस्थिती आमच्या टीमनी लावली आणि आम्ही जाहीर केलं की निःशुल्क असणार आहेत। पण एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची की ज्या ठिकाणी आपण निःशुल्क बोलतो त्या ठिकाणी क्राऊड मेंटेन करणं किंवा कार्यक्रमाचा दर्जा मेंटेन करणं खूप अवघड होत असतं। त्यामुळे आपण सिटिंग अरेंजमेंट अशी करत आहोत की पहिल्या 500 खुर्च्या ह्या VIP सिटिंग अरेंजमेंट मध्ये असतील। त्यामध्ये कोण असणार आहे तर त्यामध्ये स्पर्धकांच्या घरची लोक, आमच्या शिवसेना पक्षातील किंवा विविध पक्षातील राजकीय लोक आणि त्यांचे परिवार आणि माझ्या कार्यक्रमाला ज्यांनी सहकार्य केलेले त्यांचे परिवार, या सगळ्यांची एक सिटिंग अरेंजमेंट 500 पर्यंत असणार आहे। पुढचे 500 आपण गोल्डन चेअर्स दिलेले आहेत, त्याच्यामध्ये इतर पदाधिकाऱ्यांच्या मार्फत येणारे त्यांचे काही समर्थक असतील, आमदारांचे समर्थक असतील, कर्जत खालापूर मधून येणारी लोक असतील त्यांच्यासाठी सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे। आणि पुढच्या 500ची जी सिटिंग अरेंजमेंट आपण केलेली आहे त्यामध्ये आपण एक छान कन्सेप्ट आज चालू केलेली आहे। त्याच्यामध्ये आपण सांगतोय की तुम्ही व्हॉट्सअपला स्टोरी ठेवा आमची, 100 व्ह्यू जर तुमच्या स्टोरीला गेले दाखवा आणि तुमची तिकीट घेऊन जा, या सगळ्या सिटिंग अरेंजमेंट असणार आहेत। त्यानंतर निःशुल्क हा शब्द कुठे आहे तर निःशुल्क शब्द म्हणजे प्रवेश पास हा निःशुल्क आहे, त्यामुळे कितीही लोक आतमध्ये येऊ शकतात। पण सिटिंग अरेंजमेंट पाहिजे असेल तर प्रत्येकाकडे तिकीट असणं गरजेचं आहे, म्हणजे त्या नंबरच्या सीटवरती तो जाऊन बसू शकतो। दुसरी गोष्ट खानपानची जर सेवा तुम्ही विचारली तर आपण 4 स्टॉल दिलेले आहेत। परत एकदा प्रश्न पडतो की कमी स्टॉल का, कारण जर आपण एखाद्या स्टॉल वाल्याचा धंदा करायचा विचार केला तर तिथे लिमिटेड स्टॉल असणं गरजेचं आहे आणि रिपीटेड स्टॉल नसले पाहिजेत। मग त्या ठिकाणी विविध कॅफेवाला असेल तर तो फक्त एकच कॅफेवरती काम करणार आहे। एक डेझर्ट्स आहे जिथं केक आणि गोड आयटम्स तुम्हाला खायला भेटतील। दुसरं जर तुम्ही बघितलं पावभाजी अशा पदार्थ, म्हणजे वेगवेगळे स्टॉल लावले पण लिमिटेड स्टॉल ठेवले जेणेकरून ज्यांचा बिझनेस त्या ठिकाणी व्हायला पाहिजे स्टॉलवाल्यांचा तो झाला पाहिजे या उद्दिष्टाने त्या ठिकाणी। मला आठवतंय की 2004 साली जेव्हा छोटंसं रोपटं या शहरामध्ये लावलं तर फॅशन शो हा विचार जरी केला तर आई वडील किंवा शहरातले प्रतिष्ठित लोक माझी मुलगी या स्टेजवर नको असं म्हणत होते आणि अडवत होते। पण आज मी स्वतः बघतोय नगरसेवकांची मुलं आणि मोठ्या मोठ्या सामाजिक आर्थिक क्षेत्रातल्या लोकांची मुलं मला फोन करतात, मुकेश सर हमें चान्स चाहिए, मुकेश सर हमें फॅशन शो में लो। लहान लहान मुलं जर तुम्ही बघितलं ज्यांची क्षमता माझ्याकडे स्टेजवर उभी राहण्याची 15ची आहे ते 28-29 मुलं आता भरून गेलेली आहेत, लहान मुलं मुली, आणि आणखी कॉल सतत चालू आहेत। आणि तसं जमादार साहेबांनी मला विचारलं की फक्त फॅशन शो हा टार्गेट आहे का, अजिबात नाही। खोपोली युथ फेस्टिवल ही एक वेगळी संकल्पना आहे ज्याच्यामध्ये डान्स, सिंगिंग, फॅशन शो आणि महत्त्वाचं म्हणजे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात ज्या लोकांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे त्यांचा सत्कार घेणं, त्यांच्या पाठीवरती एक त्यांच्या कामाची थाप देणं, आणि ती थाप देण्यासाठी माझे लाडके आमदार येणारच आहेत।
त्यांच्या हस्तेच आपण त्यांना त्या ठिकाणी सत्कार करणार आहोत. नक्कीच आव्हान करायला मला आवडेल, कारण माझे जे प्रयत्न आहेत ते खरं म्हटलं तर या खोपोली शहरातल्या कलावंतांना कुठेतरी एक स्टेज मिळवून देणं. स्थानिक कलाकार आहेत, मग ती लहान मुलं असू देत, मधल्या गटातली मुलं असू देत, स्थानिक कलाकारांना जेव्हा आपण कलागुणांना वाव देतो ते इथून घडतील आणि भविष्यामध्ये मुंबई किंवा पुण्यासारख्या शहरामध्ये स्वतःला सिद्ध